नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. काय चाललंय भाऊ बहिणीचं? झालं का सर्वांचं जेवण? समर्था, काय झालं बाळा तुला? काय 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 रडायला ये लागले भाऊ बहिणींनो? काय भरपूर टेन्शन मध्ये आहे आम्ही दोघं, नवरा बायको. काय सांगू तुम्हाला. तर विषय असा झालाय की भाऊ बहिणींनो, जे आपल्या मायरूच्या पप्पाच्या शरीरावर जी फंगल इन्फेक्शन जी पसरलेलं आहे ते सर्वांना झालेलं आहे. म्हणजे त्यांच्यासारखं सर्वांना झालं नाही बरं का, पण जास्त त्यांनाच आहे. पण तुम्हाला सांगते, आता एकाला झालं म्हणजे समद्याला झालं. आता एका घरात काढलं का दादे दे इकडे. तर विषय असा झाला की भाऊ बहिणीनं, मी बाळाचे कपडे साईडला धुत होती आणि तरी पण तुम्हाला सांगते बाळाच्या डोक्याला झाले. आणि हे नको राहू द्या करा ती हो का इथं झालंय या डोक्याला, बाळाच्या डोक्याला झालं. इतकं टेन्शन आहे का ना आमच्या, तर माझ्या तर डोक्याला सकाळपासून मायरूचा पप्पा बी टेन्शन मध्ये, मी पण टेन्शन मध्ये. ती बघितल्यापासून काल उगं थोडं होतं आणि मला वाटलं काय मच्छरच आहे, पण मच्छर चावला का काय असं वाटलं. पण तुम्हाला सांगते सकाळी जी बघितलं ते असं गोल झालेलं आहे. म्हणलं अहो फंगल इन्फेक्शन, म्हणलं बाळाला पण आलं. तर कसं असतं भावा बहिणींनो, घरात तसलं तोंड करतोय वाटतं जरा. झोपेतनं उठलाय भावा बहिणीनं समर्थ, त्यामुळे रडायला लागलाय. तर भावा बहिणीनं आता त्याला दवाखान्यात घेऊन चालवलंय. कारण कसं आहे माहिती आहे का, मोठ्या माणसांना खाजवता तर येतंय त्याला, पण लहान लेकराला खाजवा येतंय का सांगा बरं. म्हणून मायरूच्या कानाला झाला इथं, पण मायरूला बराच दिवस झालेला आहे. पण तिचं एवढं नाही, तिचं असं पसरायला लागलेलं आहे तिचं. पण मी तिला सारखी टूप लावते, आम्ही लावत नाही पण तिला टूप लावते रोज झोपताना. पण तिचं असं दिसणं असं झालेलं आहे. पण भाऊ पण ती खाजवतयच, तिला ती खाजवते सारखी. टूप नसली का ना खाजवतय. आता या लेकराला बी झालंय काय टेन्शन भाऊ बहिणीनं, डोक्याला ताप आहे का ना मोकळं. कसलाय फंगल इन्फेक्शन, समद्यालाच येडा आलाय बघा. योगिता ताईच्या पायाला झालेला आहे आणि आता तर बाळाला पेन आलंय. भाऊ बहिणीनं किती टेन्शन, डोक्याला ताप आहे सांगा बरं. आता चाललोय ह्याला दवाखान्यात घेऊन. का उरकलंय बाळाचं, उरकायचं. त्याचा मुका घेऊ नको, किती वरडतोय. त्याला मुका घेतलेला नाही आवडत भाऊ बहिणी, लय वर चिडतोय. हिचं पण उरकलंय, मायरूचं डोकं इचरायचंय भाऊ बहिणीनं. चहा सुद्धा पेलो नाही. उठलंय असं ती बघितलंय असं तुम्हाला सांगते उरकून. म्हणलं किती का पैसे जाईना, तर म्हणलं आपण आपलं पहिलं बाळाला दवाखान्यात न्यावं लागेल. आणि मला पण झालंय हो का हाताला फंगल, गोल गोल दिसलं का हो का. ह्या हातावर तर जास्त बाळाला घेत पण नाही, सारखा स्वेटर असतो भावा बहिणीनो. पण टूप लावून सारखा इथं टूप लावती, तर भीती वाटते या बाळाला. भ्या वाटतं सुद्धा बाळाला होईल, पण बाळाला झालं भावा बहिणी 100%. काय झालं दादू तुला? काय 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 बोलायला लागतंय तुला? हा, लहान मोठ्यांना सण होणार भाऊ बहिणीनो. मायरूचं पप्पा तर रडायचं. आणि तर लहान लेकर आहे ते, त्याला बोलता येतंय का काय होतंय सांगा बरं याला. आणि ती सारखं असं ती गुदगुद करतंय, ती खाजवतंय. इथं मला हाताला आहे भावा बहिणीनो, मला पण भरपूर खाजवतंय बाळ. म्हणजे आता बाळ मला पेतय म्हणल्यानंतर मला बी दवाखान्यात दाखवावं लागणार आहे भावा बहिणीनं. हो का इथं आलंय त्याला डोक्यात, इथं दिसतंय का तुम्हाला? हो का इथं आलंय. इथं एवढं नाही दिसत वाटतं, एवढा असा आहे गोल झर आलेला आहे. त्यामुळे पहिलं म्हणलं दवाखान्यात समजा राहू द्या, म्हणलं खाणं पिणं समजा बाकीचं साईडला राहू द्या म्हणलं, पण पहिलं याला दवाखान्यात घेऊन जावं आपलं. कसं असतंय एकाला असलं की भावा बहिणीनं समद्याला हे असतंय. तर सारखं देतात मध्ये भावा बहिणीनं व्हिडिओ काढायला लागले की टेन्शन वेगळं, ही डोक्याला वेगळं टेन्शन आणि ती फोनचं वेगळं डोक्याला टेन्शन. तरी बाळाचे कपडे भावा बहिणीनं साईडला धुतोय मी. मायरूची, माझी, मायरूच्या पप्पाची साईडला कपडे धुत असते. का तर ह्या असं आपल्याला झालंय म्हणल्यानंतर बाळाला पण होईल म्हणून मी साईडला त्याची कपडे धुत होती. तर त्याची बी आता त्याला पण झालंय. आता तर काय करून काय नाही झालंय. आता याला पहिलं दवाखान्यात घेऊन जाते. टुपा दिल्या का ना, त्या टुपाने कवर होईल. आमच्या इथं पळसदेवला चांगला दवाखाना आहे, भरपूर अशी लांबनं लोक येतात भावा बहिणींनो.
आणि फंगल गचकरण, परत तुम्हाला सांगते नाईट सुरमा, समद्यावरचा ते डॉक्टर आहे. परत कॉड फुटलेला असलं की असं म्हणजे ते डॉक्टर त्वचा तज्ञ डॉक्टर आहे तिथं नाही त्याला जा हे कर आईच्यात नाही लाव. बाळाचं आहे बाळाचं कशाला लावते हा सुट्ट पैसा नाही तर की माझ्याकडे रुपया नाही. तिला होतं ते दिला मायरूला काल 5 रुपये. काय करायचं एक एक आहे का पैशाने तर तोंड दडवलंय भावा बहिणीनं. पैसा आल्याला पुरणा घरातच जातोय समजा हप्ता आहे तर. आणि किती काम केलं तरी भावा बहिणीनं पैशाची वाट जसं पैशाच्या वाट्यानं पैसा जातो यायला 1 वाट आहे पण जायला 10 वाटा आहे त्या. काय करायचं आता त्यातनं बी काढून भावा बहिणीनं पहिलं म्हणलं लेकराला दवाखान्यात. हे वाढलं तर लय बेकार आहे कारण की ज्याला आहे त्याच बघतोय आपण डोळ्यानं. रडतंय माणूस. आपलं मायरीच पप्पा रडत्यात. वेदना किती होते त्यालाच माहिती आहे का ना बाबू. ही पण गमतीला आलाय भावा बहिणीनं. वरडतोय जोरा जोरात चिडतोय. काय झालं बाळा चिडायला हा इंजेक्शन द्यायचं आता दादूला. बोलायला लागलं की हसतंय बाळ भावा बहिणीने. इतकं करामती व्हायला लागले का ना लय. असं बोलायला लागलं की हसतंय मोठ्या मोठ्याने तोंडाकडे बघून. आताशी बोललेलं समजायला लागले ओली ओली असं आहे ना दादू. लहान लेकरं भावा बहिणीनं 2, 3, 4 महिन्याची झाल्यानंतर एका अंगावर पालती होते ती. पण हे आमचं बाळ एका अंगावर होतंय रात्रीचं. एका अंगावरून झोपतंय. लय हुशार झालंय. नसल्या गुन्हे लेकराला स्वामी महाराज स्वामीनं भाऊ बहिणीनं ही समजा घालवावं. हे आपल्या घरातलं धुणं धाणं आपल्याला 1.25 महिना झालेला आहे भाऊ बहिणीनं. हे समजा काढायचं आहे. आणि आता जत्रा पण आलेली आहे तोंडावर भाऊ बहिणीनं. समजा हे राडा काढला की आपण उपवास चालू करणार आहे स्वामींचं. मायरूच्या पप्पाला सोमवार करायला लावणार आणि मी उपवास स्वामींचा धरणार आहे. कारण की माझं स्वामीला मी म्हणलं होतं 6 महिना झाल्यानंतर देवाला जाईन म्हणलं होतं. पण आता बघू कधी होत आहे ते. आता स्वामींनं पैशाची वाट दावली तर भाऊ बहिणीनं स्वामींच्या दारात आपण स्वामीपर्यंत पोचू शकतोय. आहे का ना दादू. दादूला घेऊन जायचंय पाया पडायला. आहे का ना दादू. शामी शमलताईंच्या दारात जायचं का ना पाया पडायला. जायचंय ना जावा आपण स्वामींच्या दावात पाया पडायला जायचंय. देवाच्या स्वामी समर्थ महाराज. येतो ना तो दादू येतो ना हा हो यायचं. कसं हसतंय बघितला भाऊ बहिणीनं. दादू हो जायचंय समद्याने जायचंय पाया पडायला आपल्याला. जावा आपण जावा. अगं बोल ना काय म्हणती. हा जायचंय समजा करायचं. गब्बस मी बाळाला बोलते. हो पकाऱ्या मारते बोलतय वय लय बोलायला येतंय. कसं बोलतंय भाऊ बहिणीनं बघितलं का. लय बोलायला लागतंय दादूला. हो लय बोलायला लागतंय. इतकं बोलावं लागतंय की काय सांगू. ह्याची ह्याला वाटतं कितीतरी बोलावं आहे ना. आपण जाऊ दे बापाला. दादू समर्थ. तर भाऊ बहिणीनं बघितलं का आपला समर्थ कसा हसतोय बोलतो. लय बोलायला लागतंय तेव्हा ती खेळतो हसतो तर लय. तर आताशी तर त्याला हसायचं कळायला लागले भाऊ बहिणी. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. घ्या सर्वांनी काळजी. हो कार्य पण मारतं बाळ आपलं. का नटून ग हा डब्यावर चढून चाललंय तुझी नकर. किती उशीर चाललंय. तर बाळ रडायला लागले. बाळाला नटवायचं आहे आता.
आंघोळी घालायचं. चला तर चला भाऊ बहिणीने भेटू सर्वांनी सर्वांनी काळजी तर बाय कर बाय कर. बाय बाय.